श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, येणारा काळ तुमच्यासाठी एखाद्या गूढ वळणासारखा आहे. आचार्य गुरुजी सांगतात की 27 फेब्रुवारीला अमलकी एकादशीचा असा अद्भुत संयोग जुळून येत आहे जो तुमच्या आयुष्यात रिद्धी सिद्धीची दारे उघडू शकतो. पण सावधान, या काळात तुमच्या सभोवताली अशा काही व्यक्ती वावरत आहेत ज्या तुमच्या प्रगतीवर डोळा ठेवून आहेत. गुरुजी सूचक इशारा देतात की तुमचे तथाकथित मित्र तुमच्या वेळेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेण्याचा प्रयत्न करतील. जर तुम्ही हा अनमोल वेळ ओळखून त्याचा अचूक वापर केला तरच तुम्हाला अपेक्षित लाभ मिळेल, अन्यथा नशिबाची ही सुवर्णसंधी हाताखालून निसटून जाण्याची दाट शक्यता आहे. मेष राशीच्या जातकांनो, 28 फेब्रुवारीचा दिवस तुमच्यासाठी एका मोठ्या परीक्षेचा ठरणार आहे. गुरुजी सांगतात की या दिवशी चंद्राचे राशी परिवर्तन आणि बुध ग्रहाचा अस्त होणे हे तुमच्यासाठी काहीसे भारी आणि आव्हानात्मक ठरू शकते. तुमच्या मनात अचानक अज्ञात भीती, अस्वस्थता किंवा रागाचा स्फोट होऊ शकतो. हे ग्रहाचे सावट तुमच्या आरोग्यावर आणि खिशावरही परिणाम करू शकतं. अनावश्यक खर्च टाळणार नाही तर आर्थिक पेच निर्माण होऊ शकतो. परिस्थिती अशी आहे की लहानशा चुकीमुळे घरातील शांतता भंग पावेल, त्यामुळे स्वतःवर ताबा ठेवणे हेच तुमच्या हिताचे ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, या संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि भविष्यातील धोके टाळण्यासाठी गुरुजींनी काही अत्यंत प्रभावी तोडगे दिले आहेत. ग्रहाच्या या खेळात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी गाईला हिरवा चारा दान करणं किंवा हिरव्या वस्तूचे दान करणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे. तसेच एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा जप आणि आवळ्याच्या झाडाखाली पूजन करणं तुमच्या आरोग्याचे रक्षण करेल. जर तुम्ही या सूचनांकडे दुर्लक्ष केलं तर ग्रहाची ही युती तुम्हाला अडचणीत आणू शकते. म्हणून वेळीच सावध होऊन गुरुजींनी सांगितलेले उपाय अंमलात आणा, जेणेकरून तुमचे कल्याण होईल. मेष राशीच्या जातकांनो, 27 आणि 28 फेब्रुवारीचा हा काळ तुमच्यासाठी एखाद्या न उलगडणाऱ्या कोड्यासारखा समोर येत आहे. आचार्य गुरुजी सांगतात की 27 तारखेला अमलकी एकादशीच्या निमित्ताने नशिबाचे एक द्वार उघडत असतानाच दुसरीकडे अदृश्य संकटाची सावलीही तुमच्यावर पडू पाहत आहे. ग्रहाची अशी स्थिती आहे जिथे प्रचंड लाभ होण्याची शक्यता आहे. तिथेच एक छोटीशी चूक तुम्हाला मोठ्या आर्थिक विवंचनेत टाकू शकते. गुरुजी इशारा देतात, ह्या काळात तुमच्या सभोवतालचे वातावरण अत्यंत गूढ असेल, त्यामुळे जर तुम्ही सतर्क राहिला नाही तर तुमच्या प्रगतीच्या मार्गात अचानक कसे काही अडथळे येतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. मेष राशीच्या जातकांनो, 28 फेब्रुवारीच्या दिवसाकडे पाहताना गुरुजीच्या आवाजात एक प्रकारची भीती आणि काळजी जाणवते. या दिवशी चंद्राचे राशी परिवर्तन आणि बुध ग्रहाचा अस्त होणं हे तुमच्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. तुमच्या मनात अचानक निर्माण होणारा संताप आणि अस्वस्थता तुमच्या घरातील सुखाची राखरांगोळी करण्यास कारणीभूत ठरू शकते. गुरुजी स्पष्टपणे सांगतात, या काळात तुमचे शत्रू प्रत्यक्ष समोर न येता तुमच्या मानसिक शांततेवर वार करतील. ही एक अशी भयावह स्थिती आहे जिथे तुम्हाला तुमचे स्वतःचे मनच शत्रू वाटू लागेल. त्यामुळे स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण मिळवले नाही तर होणारे नुकसान भरून काढणे अशक्य होईल. मेष राशीच्या जातकांनो, या काळोख्या रात्रीनंतर प्रकाशाचा किरण हवा असेल तर गुरुजींनी दिलेले संकेत पाळणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. 27 आणि 28 फेब्रुवारीला तुमच्या राशीवर असलेले हे सावट दूर करण्यासाठी तुम्हाला हनुमंताच्या चरणी शरण जावेच लागेल. गुरुजी सांगतात की मंगळ ग्रह अस्त असल्यामुळे तुमचे धाडस तुमच्या चुकीच्या मार्गावर नेऊ शकते, ज्यामुळे तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात अडकू शकता. या संकटातून सुटण्यासाठी
तुमच्यासाठी हिरव्या वस्तूचे दान आणि भगवान विष्णूची उपासना हाच एकमेव मार्ग उरला आहे. जर तुम्ही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर ग्रहाचे हे चक्र तुम्हाला अशा वळणावर नेऊन सोडेल जिथून मागे फिरणे कठीण होईल. त्यामुळे आत्ताच सावध व्हा. मेष राशीच्या जातकांनो, 27 आणि 28 फेब्रुवारीच्या या दिवसामध्ये तुमच्या नशिबाच्या पटलावर एक अत्यंत रहस्यमय खेळ खेळला जाणार आहे. आचार्य गुरुजी सांगतात, 27 फेब्रुवारीला जेव्हा अमलकी एकादशीचा पवित्र योग येईल तेव्हा तुमच्या राशीत रिद्धी-सिद्धीदायक योग सक्रिय होणार आहे. परंतु हा लाभ मिळवणे तितके सोपे नाही. गुरुजी एक भीतीदायक इशारा देतात. तुमचे तथाकथित मित्र या काळात तुमच्या वेळेवर आणि तुमच्या श्रमावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करतील. तुमची प्रगती रोखण्यासाठी तुमच्या जवळच्या लोकांकडून काही अदृश्य अडथळे निर्माण केले जाऊ शकतात, ज्याचा सुगावा तुम्हाला शेवटपर्यंत लागणार नाही. हा सस्पेन्स इतका गडद आहे. नेमका शत्रू कोण आणि मित्र कोण हे ओळखण्यात तुमची मोठी गल्लत होऊ शकते. मेष राशीच्या जातकांनो, 28 फेब्रुवारीचा सूर्योदय होताच ग्रहाची स्थिती एका अत्यंत भयानक वळणावर पोहोचणार आहे. गुरुजी सांगतात, या दिवशी चंद्राचे राशी परिवर्तन आणि बुध ग्रहाचा अस्त होणं हे तुमच्या आयुष्यात एक वादळ निर्माण करू शकतं. तुमच्या मनात अचानक अज्ञात भीती आणि प्रचंड चिडचिड निर्माण होईल, जी तुमच्या कुटुंबासाठी घातक ठरू शकते. ही परिस्थिती एखाद्या टायमिंग बॉम्ब सारखी आहे. जर तुम्ही तुमच्या भाषेवर आणि रागावर ताबा ठेवला नाही तर वर्षानुवर्ष तुमचे संबंध एका क्षणात संपुष्ट येतील. गुरुजी सूचित करतात, या दिवशी होणारा अनावश्यक खर्च तुम्हाला भविष्यात आर्थिक विवंचनेत अडकवू शकतो. त्यामुळे प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकाने हेच गरजेचं आहे. मेष राशीच्या जातकांनो, या संकटमय काळावर मात करण्यासाठी गुरुजींनी एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी मार्ग सांगितला आहे. 27 आणि 28 तारखेला तुमच्या राशीवर असलेले हे सावट दूर करायचे असेल तर तुम्हाला भगवान विष्णू आणि हनुमंताची विशेष कृपा संपादन करावीच लागेल. गुरुजी सांगतात, मंगळ ग्रह अस्त असल्यामुळे तुमचे धाडस तुम्हाला चुकीच्या निर्णयाकडे ओढू शकतं, ज्यामुळे तुम्ही एखाद्या मोठ्या कायदेशीर किंवा सामाजिक संकटात अडकण्याची भीती आहे. या दिवसात गायीला हिरवा चारा दान करणे हा केवळ उपाय नसून तुमच्या संरक्षणाचे कवच आहे. जर तुम्ही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर नशिबाचा हा फेरा तुम्हाला अशा संकटात टाकेल जिथून बाहेर पडणं अशक्य होईल. त्यामुळे आत्ताच जागे व्हा आणि स्वतःचे रक्षण करा. मेष राशीच्या जातकांनो, 27 आणि 28 फेब्रुवारीच्या या अखेरच्या टप्प्यात नशिबाचे चक्र एका अशा बिंदूवर येऊन थांबले आहे जिथे तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला आयुष्यभराचे दुःख देऊ शकते. आचार्य गुरुजी सांगतात की या काळात ब्रह्मांडातील ग्रहांची हालचाल अत्यंत गूढ आणि भीतीदायक संकेत देत आहे. विशेषतः 28 तारखेला बुधग्रहाचा अस्त होणे ही तुमच्या बुद्धीवर पडलेली एक प्रकारची भूल ठरू शकते. गुरुजी सावधानतेचा इशारा देतात की या काळात तुमच्या मनावर अचानक एक अनामिक भीती आणि निराशेचे सावट येईल, जे तुम्हाला चुकीच्या निर्णयांकडे ओढून नेईल. हा काळ इतका सस्पेन्सने भरलेला आहे की तुम्हाला वाटेल सर्व काही सुरळीत चालले आहे, पण पडद्यामागे नशिबाचे फासे तुमच्या विरोधात पलटण्याची दाट शक्यता आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी एक अत्यंत थरारक खुलासा करत आहेत की या 2 दिवसांत तुमचे ग्रह तुम्हाला एका अशा वळणावर आणून उभे करतील जिथे तुमचे आरोग्य आणि तुमची संपत्ती दोन्हीही धोक्यात असतील. चंद्राचे परिवर्तन तुमच्या राशीसाठी इतके भारी ठरणार आहे की विनाकारण होणारे खर्च तुमच्या तिजोरीला भगदाड पाडू शकतात. पण सर्वात मोठा धोका तुमच्या घरातूनच आहे. मनात साचलेला रोष आणि संताप जर चुकीच्या वेळी बाहेर पडला तर घरातील सुखशांती कायमची हिरावली जाण्याची भीती आहे. ही परिस्थिती एखाद्या अदृश्य सापळ्यासारखी आहे, जिथे शत्रू तुमच्या रागाची वाट पाहत टपून बसले आहेत, जेणेकरून ते तुमच्यावर प्रहार करू शकतील. मेष राशीच्या जातकांनो, या भीषण संकटातून आणि ग्रहांच्या छुप्या हल्ल्यातून स्वतःला वाचवण्याचा आता एकच अंतिम मार्ग शिल्लक आहे. गुरुजी कळकळीने सांगतात की जर तुम्ही या काळात गायीला हिरवा चारा दान केला नाही किंवा हनुमंताच्या चरणी नतमस्तक झाला नाहीत तर मंगळाचा अस्त तुम्हाला दुस्साहसाच्या अशा खाईत लोटेल जिथून परत येणे अशक्य होईल. हे 2 दिवस म्हणजे तुमच्या कर्माची कठोर परीक्षा आहे. फाल्गुन महिन्यातील हे ग्रहमान तुम्हाला उद्ध्वस्त करू शकतात किंवा सावरू शकतात. हे पूर्णपणे तुमच्या सतर्कतेवर अवलंबून आहे.
गुरुजींचे हे शब्द केवळ भविष्य नसून तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहेत. जर तुम्ही आत्ताच उपाय करून स्वतःला सुरक्षित केले नाही तर भविष्यातील अंधकार टाळणे कोणाच्याही हातात उरणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, 27 आणि 28 फेब्रुवारीच्या या शेवटच्या प्रहरात एक असा भयानक योगायोग जुळून येत आहे जो तुमच्या अस्तित्वालाच आव्हान देऊ शकतो. आचार्य गुरुजी सांगतात की या काळात सूर्य आणि शनीच्या सानिध्यात अनेक ग्रह एकत्र येत असून हे अशुभ संकेत काहीतरी अघटित घडण्याची भीती निर्माण करत आहेत. हा सस्पेन्स इतका गडद आहे की निसर्गाच्या आणि ग्रहांच्या हालचाली तुमच्या विरुद्ध एखादे मोठे षडयंत्र रचत असल्याचे भासत आहे. गुरुजी इशारा देतात की ज्यांना तुम्ही आपले मानत आहात तेच या काळात तुमच्या विनाशाची वाट पाहत असू शकतात. नशिबाच्या या गुंतागुंतीच्या खेळात तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी दैवी कोपापासून वाचण्यासाठी तुम्हाला अत्यंत सावध राहावे लागेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी एक थरारक गुपित उघड करतात की फाल्गुन महिन्यातील हे ग्रहमान केवळ तुमच्या राशीसाठीच नाही तर संपूर्ण वातावरणात एक नकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहेत. मंगळ ग्रह अजूनही अस्तावस्थेत असल्याने तुमच्या अंगातील शक्तीच तुमच्या विरोधात जाऊ शकते. ही भीती केवळ काल्पनिक नाही. गुरुजी सांगतात की जर तुमच्या कुंडलीत मंगळ किंवा शनीची स्थिती अशुभ असेल तर या 2 दिवसांत तुम्हाला शारीरिक इजा किंवा मानसिक धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. हा काळ एखाद्या अदृश्य चक्रव्यूहासारखा आहे जिथे प्रत्येक वळणावर एक नवीन संकट तुमची वाट पाहत आहे. तुमच्या रागाचा एक ठिणगीसुद्धा तुमच्या आयुष्यात मोठी आग लावण्यास पुरेशी ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे या अंधारातून बाहेर पडण्यासाठी अंतिम शस्त्र उपसण्याची. गुरुजी सांगतात की जर तुम्ही या संकटाच्या काळात शास्त्रात सांगितलेल्या पौराणिक उपायांकडे पाठ फिरवली तर ग्रहांचा हा विळखा अधिक घट्ट होत जाईल. 27 आणि 28 फेब्रुवारीला भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप आणि आश्रमातील यज्ञाचा संकल्प हाच तुमचा एकमेव तारणहार ठरू शकतो. गुरुजींचे हे शब्द शेवटचा इशारा मानून स्वतःच्या अहंकाराचा त्याग करा आणि ईश्वरी शक्तीला शरण जा. जर तुम्ही या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर ग्रहांच्या या भयानक तांडवातून तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. आता निर्णय तुमचा आहे, वजा सावरणे की संपणे. मेष राशीच्या जातकांनो, 27 आणि 28 फेब्रुवारीच्या या अखेरच्या क्षणी नशिबाचे गुपित अशा वळणावर आले आहे जिथे दैवी कृपा आणि ग्रहांचा कोप यांमधील अंतर अत्यंत पुसट झाले आहे. आचार्य गुरुजी सांगतात की या 2 दिवसांत तुमची आध्यात्मिक शक्ती हाच तुमचा एकमेव ढाल ठरणार आहे. फाल्गुन महिन्यातील या रहस्याने भरलेल्या कालखंडात तुमच्या कुंडलीतील मंगळ आणि बुधाची चाल तुम्हाला एका अज्ञात भीतीकडे ढकलू शकते. गुरुजी एक थरारक इशारा देतात की ज्या संधी तुम्हाला बाहेरून सोन्यासारख्या दिसत आहेत त्यामागे एखादा मोठा धोका दडलेला असू शकतो. जर तुम्ही तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकला नाही आणि केवळ बाह्य सुखाच्या मागे धावलात तर या सस्पेन्सचा शेवट तुमच्यासाठी अत्यंत वेदनादायक असू शकतो. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजी सांगतात की 28 फेब्रुवारीच्या रात्रीपर्यंत ग्रहांची युती इतकी भयानक रूप धारण करू शकते की तुमच्या घरातील शांतता एखाद्या वादळाने उडालेल्या पाल्यासारखी विखुरली जाऊ शकते. रागाचा एक छोटासा उद्रेक तुमच्या अनेक वर्षांच्या तपस्येवर आणि पुण्याईवर पाणी फेरू शकतो. ही वेळ केवळ शांत बसण्याची नसून स्वतःच्या कर्मांचे अवलोकन करण्याची आहे. गुरुजी स्पष्टपणे सांगतात की या काळात ज्यांच्या पाठीशी सत्कर्मांचे बळ आहे केवळ तेच या ग्रहांच्या तांडवातून सहीसलामत बाहेर पडू शकतील. अन्यथा नशिबाचा हा सापळा इतका घट्ट आहे की त्यातून सुटणे तुमच्या मानवी शक्तीच्या पलीकडचे असेल. मेष राशीच्या जातकांनो, हा प्रवास आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन थांबला आहे. या कठीण प्रसंगात आपल्याला वाचवणाऱ्या त्या परमकृपाळू ईश्वराचे आणि गुरुदेवांचे कोटी कोटी आभार, ज्यांनी आपल्याला वेळीच सावध केले. गुरुजींनी सांगितलेले हे शास्त्रशुद्ध उपाय तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवतील. जर तुम्हाला हे सखोल मार्गदर्शन आणि भविष्यातील धोक्यांचे संकेत मोलाचे वाटले असतील तर अशाच नवनवीन आणि रहस्यमय माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंतही पोचवा. श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचे सर्व कष्ट दूर होवोत हीच प्रार्थना.